कधी-कधी आपल्याला भाजी-पोळी खायचा कंटाळा येतो. अशा वेळेस हा पटकन बनवता येणारा पदार्थ आहे आणि खायलाही हा पदार्थ अतिशय पौष्टिक आणि खमंग असा आहे. आज आपण गव्हाच्या पिठाचा भरपूर अशा भाज्या घालून नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत. तर मंडळी, रेसिपी ही नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. आता इथे पीठ घातल्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला रवासुद्धा इथे घालायचा आहे. तर रवा शक्यतो बारीकच घ्या. जर मोठा रवा असेल तुमच्याकडे तर तो मिक्सरला परत एकदा फिरवून घ्या. आता यामध्ये रवा घातल्यानंतर आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हे सर्व रवा आणि पीठ आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी पाणी घालून अशा पद्धतीने हे पहा, एवढंसं आपल्याला पातळ हवं आहे, जेणेकरून हा रवा नंतर फुगतो. त्यामुळे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि याला 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. आता त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे, जिरे घालायचे आहेत. जिरे छान असे फुलले की त्यामध्ये 2 ते 3 मिरच्या मी बारीक कट केलेल्या घातलेल्या आहेत. त्यानंतर इथे बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे. एक कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे, जास्त असा लाल नाही करायचा आहे. त्यानंतर इथे बारीक कट केलेली शिमला मिर्च घातलेली आहे आणि एक गाजरसुद्धा खिसून घातलेला आहे. तर भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात किंवा एखादी तुम्हाला भाजी इथे ॲड करायची असेल तर तीसुद्धा इथे तुम्ही करू शकतात. आपल्याला या भाज्या जास्त अशा परतून नाही घ्यायच्या आहेत. हलक्याशा सॉफ्ट झाल्या की आपल्याला याला साईडला काढून घ्यायचं आहे. तर हे पहा, आता याला पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत. आपलं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे. तर हे पहा, परत एकदा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे या पदार्थासाठी. तर आता आपल्याला यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कुठला पदार्थ बनवतोय. तर आज आपण गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवतोय. अतिशय हे पौष्टिक असे धिरडे आहेत आणि खायलासुद्धा खमंग आणि चविष्ट असे लागतात. तर मंडळी, आता ह्या भाज्या आपल्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात की आपलं बॅटरसुद्धा एकदम मस्त असं कलरफुल दिसतंय आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हवी आहे धिरडे बनवण्यासाठी. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर सुरुवातीला तवा छान असा आपल्याला कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे अलगद हाताने यावरती हे बॅटर आपल्याला सोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे धिरडे बनवून घ्यायचे आहेत आणि 2 मिनिटानंतर यावरती तुम्ही हलकंसं तेल किंवा मग तेलाऐवजी तुम्ही इथे तूपसुद्धा किंवा बटरसुद्धा इथे वापरू शकता. त्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे आणि छान असे खमंग कमी गॅसवरती हे धिरडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर हे पहा, तयार झालेले आहेत आपले अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने अतिशय पौष्टिक असे हे गव्हाच्या पिठाचे धिरडे आज आपण बनवले आहेत. तर मंडळी, तुम्ही हे धिरडे दह्यासोबत, सॉससोबत किंवा मग चटणीसोबत कशासोबत जरी खाल्ले ना तरीसुद्धा हे अप्रतिम असे लागतात आणि तुम्ही हे धिरडे मुलांच्या टिफिनसाठी किंवा रोजच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार होतात. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल
तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.